कृष्ण आया सास बहू का जमाना। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज सकाळ झालेली आहे। आता मी दार उघडते आणि बघते आहे कसं वातावरण छान आहे, पण बघा उन्हामुळे झाडं थोडी पिवळी पडलेली आहे। तिकडे पण झाड जळालेलं आहे। इकडे जियाची तयारी सुरू झालेली आहे। तिने मंदिर साफ केलं, आता ती चांगली मस्तपैकी पूजा करणार आहे। क्लिनिंग जवळजवळ आटोपली। आता आम्ही नाश्ता करत आहे सर्वजण। ती ताक पीत आहे, मग नंतर फ्रेश होऊन येणार आणि छानपैकी पूजेला सुरुवात करणार। देवाचं आता स्नान घालत आहे। आता त्यांना टॉवेलनी छान पुसून काढलं। त्यानंतर त्या देवांचे छानपैकी पोशाख आहे। ही बघा राधेची अंघोळ घातली आणि इथे पोशाख आहे आणि देवाचे केस सुद्धा आहेत। ते सगळं पण आता ती लावणार आहे आणि आपण बघूया। साथ हो जो मेरे किस चीज की कमी है, तुम साथ हो जो मेरे किस चीज की कमी है, किसी और चीज की अब दरकार ही नहीं है, किसी और चीज की अब दरकार ही नहीं है। आता देवाला छानपैकी फुलं वाहत आहे। फुलं वाहल्यानंतर फॅन लावला, कारण 40 डिग्री तापमान असल्यामुळे देवाला सुद्धा गरमी होत आहे। बघा देव किती सुंदर असे सजवले। हे कपडे हाताने चढवलेले आहेत छान। ते चिक्क्या, त्यांचे दागिने मस्तपैकी जियाने सजवले छान देव। आता त्यानंतर होणार आहे आरती आणि हे प्रसाद चढवला, छान पाणी ठेवलं। त्यानंतर तिने सगळं दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि आता सुरू झाली आरती। राधे कृष्ण की ज्योति अलौकिक तीनों लोक में छाए रही है, भक्ति विवश एक प्रेम पुजारिन फिर भी दीप जलाए रही है। असा होता आज आमचा ब्लॉग। राधे कृष्ण।